कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ओ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ओ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण ओ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजणी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा
विठ्ठल तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर 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 सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर 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 सर्व सुखाचे आगर आगर बापर खुम देवी मार तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर खुम देवी मार तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा 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 हो तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम पाहता पाहता मनान पुरे धणी पाहता पाहता मना न पुरे धणी योगिया दुर्लभा तो म्या देखिला साजणी योगिया दुर्लभा तो म्या देखिला योगिया दुर्लभ देखिला साजने ओ योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजने योगिया दुर्लभा तो म्या देखिला साजणी योगिया दुर्लभा तो म्या देखिला योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजने योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजने पाहता पाहता मनान पुरे धडी पाहता पाहता मना न पुरे धडी देखिला देखिला माये देवाचा देवा देखिला देखिला माये देवाचा देवा
देखिला माझे देवाचा देव देखिला देखिला माझे देवाचा देव विठ्ठला संदेहोनी माले तुझे पण म्हणा मला संदेह माले तुझे पण विठ्ठला संदेहोनी माले तुझे पण विठ्ठला संदेह माले तुझे पण देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माझे देवाचा देव देखिला देखिला माझे देवाचा देव अनंत रूपे अनंत वेशे देखिला मी त्याशी ओ अनंत रूपे अनंत वेशे देखील मी जासे परकुमा देवी मरुखुण बांधली कैसी बापर कुमा देवीवर खुणा बाळली ओ कैसी देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव हे देखिला देखिला माये देवाचा देवा देखिला देखिला माय देवाचा देव विठ्ठला संदेहोनी माले तुझे पण विठ्ठला संदेह माले तुझे पण विठ्ठला संदेहोनी माले तुझे पण विठ्ठला संदेह माले तुझे ओ देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माये देवाचा देव हरी जय जय हरी जय जय ओ हरि जय जय हरि जय जय हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय जय चला तळकरी हा 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 थोडा हळू नाचा हळू हळू पावली धरा पावली धरा हरि बोल पावली पावली तुम्ही शांत का हात वरती करा ठोकर कुमाई जय जय ठोकर कुमाई जय जय ठोकर कुमाई जय जय ठोकर कुमाई योगिया दुर्लभ तो म्या देखिला
योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजने योगिया दुर्लभ तो म्या देखिला साज योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजने योगिया दुर्लभ तो म्या देखिला साज योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी विठ्ठला योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजने 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 ओ पाहता पाहता मना न पुरे धनी पाहता पाहता मना न पुरे धनी पाहता पाहता मना न पुरे धनेरा देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव पाहता पाहता मना न पुरे दाने पाहता पाहता मना न पुरे दाने पाहता पाहता मना न पुरे दाने देखिला देखिला देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव विठ्ठला संदेह निमाले तुझे पण विठ्ठला संदेह
तुझे पिटला 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 विठला संदेहने माले तुझे पण एकीला देखीला माय देवाचा देव देखीला देखीला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव देवाचा देव देवाचा विठ्ठल 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 आला विठ्ठला विठ्ठल आला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः ओम नमोजी सद्गुरुनाथ आपुल्या चरणी माझा माथा वचन ऐकावे कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावी जवळी पांडुरंगा करू प्रथम नवन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतासिया दुसरे चरणा संताचे दुसरे चरणा संताचे ओ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तू बाबाजी सद्गुरु दास तू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तरू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू चरण श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ऐशियाचा पदरा ऐशियाचा पदरा धरा ओ ऐसियाचा पदर धरा ऐसियाचा पदर धरा जेण देव येईल घरा जेण देव येईल घरा ऐसे पदराचे धनी ऐसे
तानपुरा बंद करा. ऐशियाचा पदर धरा, जेणे देव येईल घरा, ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी. उपस्थित जमलेल्या माझ्या माता पित्यानो, नामधारकांनो, हरिभक्तांनो, वारकऱ्यांनो, साधकांनो, भगवंतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या आत्मस्वरूप भावंडांनो, तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत. श्री राम मंदिर शताब्दी महोत्सव आणि अखंड हरिनाम संकीर्तन तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समस्त ग्रामस्थ आणि तरुण मंडळी खालचे व वरचे गाव असताने ते ऐकत असतात, बाराभंग ऐकत असतात, नाथांचा हरिपाठ ऐकत असतात. रामकृष्ण हरीचा गजर तर जगात प्रसिद्ध झाला आहे. जेवढे म्हणून जगतामध्ये मराठी लोक आहेत त्या जगतातल्या मराठी लोकांच्या मोबाईलचं रिंगटोन रामकृष्ण हरी आहे. एवढं तुम्ही माझ्यावर प्रेम करता. पण आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चलन, शरीराची भोग आहेत, वातावरण बदल झाला आणि दररोज 400-500 किलोमीटर रनिंग करायचं आहे, जागरण आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करता मनसोक्त बोलतो आज. कारण माझी जागा सांभाळणारे आमचे रवी महाराज आज इथं आहे, त्यामुळे काय आम्हाला चिंता नाही आहे. आजच्या दिवस आमचं मड त्यांच्या खांद्यावर आहे. असो, देव कुणाकुणा आवडतो हात वर करा बरं. अरे बाप रे, कुणाकुणाला वाटतं देव आपल्या घरी यावा, हात वर करा. क्या बात है, क्या बात है. कुणाकुणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं, हात वर करा. ज्याने ज्याने हात वर केलाय ते संसाराला वैतागली, देवा घेऊन जा. पण आम्ही किती लबाड आहे बघा. देवानं आमच्या घरी यावं पण आम्ही काय देवाच्या घरी नको, म्हणजे काय. देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जाणं नाही, भ्रम बाजूला करा. देवाच्या घरी जाणं म्हणजे आत्म्याची आणि परमात्म्याची गाठभेट होणं. मग चौघांच्या खांद्यावरनं कोण जातो, तर हा देह जातो. कुठं जातो, तर स्मशानभूमीत. या देहाची धाव शेवटी कुठे आहे माहिती आहे का, फक्त स्मशानभूमीपर्यंत आहे. हा देह स्मशानभूमीपर्यंत जात असतो. मग देवाच्या घरी कोण जातो, तर देवाच्या घरी तुम्ही आम्ही जात असतो. भूमिका समजून घ्या. देवाच्या घरी जाण्याच्या विधीला ध्यान म्हटलेलं आहे. आत्म्याची आणि परमात्म्याची गाठभेट होणं याला समाधी म्हणतात ना. आत्म्याचा परमात्म्यापर्यंतच्या प्रवासाला ध्यान म्हणतात. देवाच्या घरी जाण्यासाठी हा मनुष्य देह दिलेला आहे भगवंतानी. देवाच्या घरी जाण्यासाठीच नाही तर देव होण्यासाठी या मनुष्य जन्माचं प्रयोजन आहे, दुसरं काहीच प्रयोजन नाही. भूमिका समजून घ्या. सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य देह पावे पाठी, यापरी उत्तम किरीटी म्या रचले नाही. अर्जुना, याच्यापेक्षा उत्तम प्रतीचा देह मी जन्माला घातलेला नाही. कारण येणे जन्मे मज ओळखावे, येथेचीच आपणा ते उद्धरावे आणि येथेचीच जोडावे नरक यातनेसी. याच योनीत मला प्राप्त करू शकशील अर्जुना. म्हणून माझ्यापर्यंत येण्यासाठी किंबहुना मी होण्यासाठी हा मनुष्य देह प्रत्येकाला दिलेला आहे. आता देवाचं घर म्हटलं की तुम्हाला मला प्रश्न निर्माण होतो. देवाचं घर म्हणजे किंबहुना देवाचं गाव म्हणजे पंढरपूर, अयोध्या, रामेश्वर, काशी, मथुरा ही देवाची घर आहेत का? ही देवाची गाव आहेत का?
ही जी उभी केलेली आहेत ना मंदिरं, ही मंदिर उभी का करण्यापाठीमागचं कारण एकच आहे की तुम्हा मला नजरेला जोपर्यंत दिसत नाही, दृष्टीला जोपर्यंत दिसत नाही, तोपर्यंत मी सत्य मानत नाही. आणि म्हणून तो अव्यक्त परमात्मा, निर्गुण व्यापक परमात्मा, तो लक्षात यावा म्हणून सगुण रूपात त्याला उभा केलाय. देव देवळात आहे का? प्रश्न विचारतो, देव देवळात आहे का? नाही. देवात देऊळ आहे का? देवळात देव आहे? मोठ्यानं बोला. देवळात देव? देवळात देव आहे का? तर आहे. पण देवळातच देव आहे का? तर नाही. माझं बोलणं समजून घ्या. देवळात देव आहे का? आहे. पण देवळातच देव आहे? नाही. आता विश्वात्मके देवे, ज्ञानोबरायांनी सांगताना सांगितलं, आता विश्वात्मके म्हणजे विश्वरूप, हो, जो भगवंत आहे ह्या विश्वात देवळं नाहीत का? मग मला सांगा, ज्ञानोबरायांच्या अभ्यासानं विश्व जर देव असेल तर या विश्वात जी देवळं आहेत ती कुठं आहेत? देवात आहेत का बाहेर आहेत? देवात देवळं आहेत, हे खरं उत्तर आहे. भूमिका समजून घ्या. आणि जोपर्यंत आम्ही देवळातल्याला पाहतो आणि अव्यक्ताला लक्षात आणतो तोपर्यंतच परमार्थ घडणार आहे. आम्ही देवळातच देव आहे, मथुरेतच देव आहे, अयोध्येतच देव आहे, हेच जर धरून बसलो ना तर बाप जन्मात देव कधी कळणार नाही. प्रयागला बी गेलीत बघा. मी नाही म्हणत नाही, प्रयागात देव नाही का? आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, बीजची झाले तरू भांगाराची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जगत. तो अलंकार रूपाने नटलेला अयोध्येत आहे, प्रयागात आहे, काशीत आहे, रामेश्वरात आहे, पंढरपुरात आहे. अलंकार रूपाने नटला. एवढंच नाही, इथं सुद्धा तोच आहे, अलंकार रूपाने तोच नटलाय. पण ज्या सोन्यानं अलंकाराचं रूप धारण केले तो सोनच आम्ही विसरलोय. माझं बोलणं कळतंय का? भांगाराचे अलंकारू, सोन्यानं विविध अलंकाराचं रूप धारण केलेलं आहे. गंटन आहे, लक्ष्मीहार आहे, चैन आहे, बाळे आहेत, बुगड्या आहेत, मंगळसूत्र आहे. पण या सगळ्यातनं जर सोनं काढून घेतलो काय शिल्लक राहील? तसा अव्यक्त परमात्मा आकारात आलाय. जोपर्यंत आकार येत नाही तोपर्यंत तो कळत नाही. कारण आम्हाला सवय आहे बघायची, आकारात पाहायची सवय आहे. म्हणून संतांच्या दृष्टिकोनानं, समर्थ रामदास स्वामींच्या दृष्टिकोनानं इतकं सुंदर सांगतात की बाबा रे, सगुणाचं भजन जरूर कर, सगुणाचं चिंतन मनन जरूर कर, पण सगुणाचं भजन करत असताना निर्गुणाचं अधिष्ठान ठेव. जरूर अयोध्येला जावं, जरूर पंढरीला जावं, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, जरूर जावं. पण तिथं गेल्यानंतर माझाच विठोबा श्रेष्ठ म्हणून आडून बसू नका, माझाच रामश्रेष्ठ म्हणून आडून बसू नका. आणि यामुळे झाले काय तुम्हाला खरं सांगतो, प्रत्येक धर्माने एक एक देव वाटून घेतला, प्रत्येक संप्रदायाने एक एक देव वाटून घेतला, प्रत्येक जातीने एक एक, प्रत्येक वर्णानं एक एक देव वाटून घेतला आणि देवांची बजबज झाली. म्हणजे बोलणं कळते का? ज्या परमात्म्यासाठी धर्म निर्माण झाले त्या धर्माधर्मातच वाद सुरू झाले. एकूण धर्म किती आहेत? एकूण धर्म किती आहेत? आम्हाला ठराविकच माहीत आहे, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध, जैन एवढेच एक ठराविक आम्हाला धर्म माहीत आहेत. पण एकूण या जगतामध्ये 3000 धर्म आहेत रवी महाराज, 3000 धर्म आहेत. बरं, हे निर्माण कशासाठी झाले? त्याला प्राप्त करण्यासाठी. नुसते 3000 धर्म नाही तर त्याचे पोट धर्म किती आहेत माहिती आहे का? 3 लाख. त्याच्या प्राप्तीकरता एकूण ग्रंथ किती निर्माण झालेत माहिती आहे का? 1000 कोटी. एवढं त्याच्यासाठी निर्माण झाले बघा. म्हणजे
त्या अव्यक्ताच्या प्राप्तीसाठी, त्या अव्यक्ताच्या दर्शनासाठी धर्म निर्माण झाले. 3 लाख पोट धर्म निर्माण झाले. 10 म्हणजे 1000 कोटी ग्रंथ निर्माण झाले. हो, कुळ निर्माण झाली, वंश निर्माण झाले, सगळे निर्माण झालं, तरी बी तो कळेना. का कळेना? आम्हाला आमचं वर्म चुकलं. पाण्यात राहून माशाला पाणी शोधावं लागतं, हे दुर्दैव आहे. माझं बोलणं कळतंय का? तुम्ही आम्ही परमात्मा स्वरूपच आहोत, परमात्म्यातच आहोत, तरी सुद्धा आम्हाला देव शोधावा लागतोय. संतांनी सांगून ठेवलं, अंतर्बाह्य तोच आहे, जळी अग्नी काष्टी पाषाणी तोच आहे, कणा कणा तोच आहे, रोमा रोमा तोच आहे. का सापडत नाही? का कीर्तन महोत्सव घ्यावे लागतात? हे अवडंबर उभं करून आम्हाला भीती घातली. खरं सांगतो, ज्ञानोबरांनी हे सगळं खंडन केले, सगळं खंडन केले. योग याग विधी आणि हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. कारण पुढे उत्तर देताना म्हणतात, भावे विण देव न कळे निसंदेह. ज्याच्या प्राप्तीसाठी मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च उभे राहिले, तिथं द्वैत निर्माण झालं. एक मोठं शहर होतं, नाशिक सारखं, आणि त्या शहरामध्ये सगळेच गुण्यागोविंदानं राहत होते. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळेच राहत होते गुण्यागोविंदानं. पुढच्या विचाराच्या लोकांनी ठरवलं की काय नाही, म्हणले सगळ्यांनी भगवंताचं भजन गाण्यासाठी, त्याची प्रार्थना करण्यासाठी सगळ्यात मिळून एक वास्तू बांधूया म्हणून एक छान मंदिर बांधलं. भव्य दिव्य मंदिर बांधलं, 1000 लोक बसतील एवढं मोठं मंदिर बांधलं. मंदिर बांधून झाल्यावर म्हणाले, चला आता सगळे जाऊन भगवंताची प्रार्थना करू. हिंदू सोडून कुणी जायच ना. ते म्हणले आमचं नाही. बाकीची म्हणली, ते म्हणले आमचं नाही स्थान, ते हो ते हिंदूंचं आहे. पुढच्याने विचार केला, अरे म्हणले एवढं प्रयास करून, पैसे खर्च करून म्हटले मंदिर बांधलं, उपयोग झाला नाही, पाडा पाडा मंदिर पाडलं. मग छान मस्जिद बांधली, डेरेदार घुमट वगैरे छान होत असे मस्जिद बांधली मोठीच्या मोठी. चला म्हणले आता सगळेच जाऊ आणि भगवंताची प्रार्थना करू. हो, बाकीचे कुणी जायला असणार नाही का? ते म्हणले आमचं नाही, ते मुसलमानांचं आहे. म्हणजे मुस्लिम सोडून कुणी जाईना. चला म्हणले पाडा ते चर्च बांधा. आलिशान देखणं चर्च बांधलं, बघण्यासारखं, नजर लागण्यासारखी चर्च बांधली, उंचच्या उंच. चला म्हणले आता सगळे जाऊ, ख्रिश्चन सोडून कुणी जाईना. चला म्हणले ते पाडा गुरुद्वारा बांधा. गुरुद्वारा बांधलं, मस्त घुम्मट वगैरे इतकं संगमरवरी गुरुद्वारा बांधलं, देखणं बांधलं. चला आता तरी म्हणले सगळे जाऊ, शीख बांधव सोडून कुणी जायना. म्हणले ते आमचं नाही. मला काय सांगायचं आहे, ज्याच्या प्राप्तीकरता बांधलंय तिथंच द्वैत निर्माण झालं. सगळ्यांनी विचार केला, अरे म्हणले एवढं खर्च करून आपण बांधतो पण कोण जायला तयार नाही, राहू दे म्हणले सगळंच. त्यांनी काय केलं माहितीये का, एक आलिशान हॉटेल बांधलं. सगळीच गेली, सगळीच गेली. ज्या वेळेला तुम्ही धर्माचा ठप्पा लावता त्यावेळेला तिथं द्वैत निर्माण होतं. त्या अद्वैताला प्राप्त करण्यासाठी तुमच्या अंतःकरणामध्ये अद्वैताचंच भजन पाहिजे.